सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुम्हाला जर का कुणीतरी त्रास देत असेल, ती घरातले व्यक्ती असू द्या, बाहेरची असू द्या किंवा तुमचा एखादा शत्रू असेल, मग तो रिलेटिव्हमधला असू द्या किंवा तुमच्या समोर राहणारा, आजूबाजूला कुणीही राहणारा, कुठेही राहणारा व्यक्ती असेल, परंतु त्या व्यक्तीचा तुम्हाला अतिशय त्रास होतो किंवा तो व्यक्ती तुम्हाला जाणून-बुजून त्रास देतो. मग तो तुमच्या तुम्ही जिथे व्यवसाय करता तिथे आजूबाजूला कोणीतरी असेल किंवा तुम्ही जिथे ऑफिसला जाता तिथे कुणी असेल किंवा तुम्ही कुठल्या बिझनेसमध्ये पार्टनर तुमचा त्रास देत असेल, तरीही काहीही असेल, कसाही माणूस असेल, तुम्हाला अतिशय त्रास देतो. त्या व्यक्तीची त्रास देण्याची जी बुद्धी आहे, ती बुद्धी दूर करण्यासाठी, तुम्हाला त्रास न देण्यासाठी आजचा खास असा उपाय आहे. ज्यांना कोणाला हा व्हिडिओ हवा असेल त्यांना WhatsAppला जाऊन शेअर करा आणि कृपया हा व्हिडिओ व्यवस्थितपणे पहा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. आजचा उपाय खूप खास आहे. आज आपल्याला काय करायचं आहे, कुठल्याही वेळेला आज करा, उद्या करा, परवा करा, कधीही करा. एक सुपारी घ्यायची जी नवीन आणायची आहे, वापरलेली नसावी. नवीन सुपारी आणायची आहे, स्वच्छ पाण्याने धुवायची. त्यानंतर ही पाणी एक छोट्याशा डिशमध्ये थोडंसं दुधाने ह्या सुपारीला अभिषेक घालायचा. पुन्हा स्वच्छ पाण्याने धुवायची आणि पुसायची. त्यानंतर पुसल्यानंतर एखाद्या छोट्याशा डिशमध्ये ठेवा किंवा डायरेक्ट ठेवली तरीही चालेल. ही जी सुपारी आहे ही आपल्याला देवघरात ठेवायची आहे. हिला हळद, कुंकू, अक्षदा, धूपदीप दाखवा आणि त्यानंतर काय करा, ती सुपारी जी आहे ती आपल्या हातात घ्या. हातात घेतल्यानंतर आपल्या देवांना, देवघराच्या समोर बसूनच देवांना प्रार्थना करा का जी पण कुठली व्यक्ती तुम्हाला त्रास देते, त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला माहिती असेल तर त्या व्यक्तीचं नावसुद्धा देवांना सांगायचं आहे की ह्या व्यक्तीपासून मला अतिशय त्रास होतो आणि त्रास कमी होण्यासाठी ही जी सुपारी मी तुमच्यासमोर ठेवते, ह्या सुपारीची मी पूजा करते. आजपासून 7 दिवस रोज पूजा करायची आहे. देवांना सांगायचं की ह्या व्यक्तीची जी त्रास देण्याची बुद्धी आहे ही दूर करण्यासाठी मी हा उपाय करते. त्यामुळे नक्कीच ह्या उपायात तुम्ही मला यश द्या, असं म्हणत प्रार्थना करायची आहे दोन्ही हातात सुपारी ठेवून. पुन्हा ती सुपारी आपल्या जिथे आपण ठेवलेली धूप-दीप दाखवून तिथेच ठेवायची आहे. 7 दिवस तुम्हाला रोज ह्या सुपारीची पूजा करायची आहे. तुम्ही देव स्वच्छ करणार असाल तर त्या दिवशी ती सुपारी उचलायची, पुन्हा तिच्या जागेवर तशीच ठेवायची. अशी 7 दिवस रोज पूजा करायची आणि त्यानंतर कुठेही जिथे कुठे वाहतं पाणी असेल तिथे ही सुपारी जाऊन वाहत्या पाण्यात आपल्याला विसर्जन करायचे. आता वाहतं पाणी स्वच्छ असावं, म्हणजे नदी नाल्याचं काहीही असेल किंवा जर तुम्हाला वाहतं पाणी आजूबाजूला नसेल तर तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखाली ही सुपारी गाडू शकता, म्हणजे गाडायची, छोटासा असा खड्डा खणायचा, हातातच खणला तरी चालेल आणि तिथे ही सुपारी ठेवायची. पण कुणाच्याही पायाखाली येणार नाही ह्याची काळजी घ्यायची. अशा पद्धतीचा हा उपाय नक्कीच तुम्हाला तुमच्या शत्रूपासून झालेल्या त्रासापासून तुम्हाला मुक्त करेल. देवांना व्यवस्थितपणे प्रार्थना करायची. हा उपाय एकदाच करायचा. बघा तुमच्या शत्रूपासून नक्कीच तुमचा सुटकारा होईल. आणि आजचा उपाय तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा.